स्वराज प्रीती फ्रेश होऊन या. किती वाईट गोष्ट आहे नाही. म्हणजे स्वतःच्याच घरात असं गेस्ट रूम मध्ये राहावं लागतंय. वाईट झालं फार. तू पाहुणी आहेस या घरात, जास्त शाणेगिरी करू नकोस. या घरात आहे ना आगाऊपणा चालत नाही. आता तर मी अजून करेन. आणि तुम्हाला काही बोललास ना तर मला माहितीये कोणाला काय सांगायचं ते. काय बघतो. काय? ऐक ए काय झालं? ऐक ते काचा लागला. काय झालं? ते काच पडले होते, ते घुसले की. ए दाखव 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 दाखव. हा कुठे कुठे गेली आहे काच? रक्त दिसत नाहीये. हे काय बघते मी? एवढी काळजी खरंच करू शकतो हा माणूस? नेमका कसा आहे हा? कधीतरी चिडतो, कधी काळजी करतो. अगे अगं बघतेस काय? सांग ना. ती काच दिसत नाहीये. कुठे गेली ते तर सांग. काय? अगं तू वेडी झालीस काय? तुला लागलंय? हसतेस काय? मला नाही लागलं. मी असंच टाइमपास केला, ऍक्टिंग केली. तू किती मंद आहेस रे. मला रक्त वगैरे काय येत नाही तरी जखम शोधतोयस. हुशार आहेस तू. माझ्या बाबांना आहे ना माहित नाहीये त्यांनी कोणाला ठेवून घेतलाय घरी. इतकी वाईट ऍक्ट्रेस आहेस ना तू. खूप घाण ऍक्टिंग केलीस तू, खूप घाण ऍक्टिंग. नशीब तू ऍक्ट्रेस नाहीयेस. वाईट वाईट ऍक्टिंग करत होतीस तू तू. फसलास ना. पण तुला वाटलं ना मला काहीतरी लागलंय. झालं मग. काय बाई आहे ही? मध्ये ठेवायचं ना. थांब ना, मी करतो ना. हा दे. नीट ठेव. हे बघ. हा थोडं पुढे घे. सोनमुखासाठी आरसा लागेल ना? कुठे आहे सांगा, मी आणते. नाही तू नको आणू. अहो म्हणजे पांडू आहे तो आणेल. पांडू जा स्टोर रूम मधून आरसा घेऊन ये आणि लवकर आणा. बरोबर. करेक्ट. किती त्या विधी आणि परंपरा करतायत हे. तुम्ही कितीही रीतीभाती करा, पण माझा उद्देश क्लिअर आणि तो काही बदलणार नाही. या विधींचा तुम्हाला कसा लाभ होणार नाही ना, यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन मी. काय काय चालू ना आपल्यासाठी. मला खूप स्पेशल फील होतं हे सगळं बघून. सगळेजण आपल्यासाठी किती काय काय करतात ना. चला. हा आलोच नाही. काय काय चालू आहे? काय माहित नाही रे. आपल्याला आत्या बोलली काम करायचं, मी काम करतोय. गुड क्वेश्चन रे. विचारलं पाहिजे ना आत्या. फॉलो मी. आत्या तू दिलेलं काम मी नेहमीच करतो, तू तर चांगलंच माहिती. पण आपण हे सगळं का करतोय? मला नाही हा प्रश्न पडला. आपल्या लाडक्या विराजला हा प्रश्न पडलाय. काय त्याला त्याच्या लग्नात कुठल्या कुठल्या विधी करायच्या आहेत त्याची लिस्ट करायची आहे. हो का? सांगते. अरे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं माहितीये ना, मुली अशा डोक्यावरनं पदर घ्यायच्या आणि सासरी आल्यानंतर सासू आरशामध्ये तिचा चेहरा बघायची. सुनमुख असं नाव आहे त्याला. आणि अशी गोड प्रथा होती. त्यावेळी त्याला महत्वही होतं आणि सासूचा मानही होता. पण काळानुरूप आता डोक्यावरनं पदर घेणं मुलींचं बंद झालं. हा हे चांगलं झालं.
पण ती प्रथा अजूनही चालू आहे. या प्रथेनंतर ना जी मुलगी सासरी आलेली असते तिचा सासरच्या मंडळींशी आणि खास करून तिच्या सासूशी असणारा प्रेमाचं नातं सुरू होतं. म्हणून ही प्रथा महत्वाची. अच्छा, कळलं का रे? या आत्या जरा चिडक्या असल्यात तरी मायाळू आहेत. खरंच आपल्या ताईचं आयुष्य मार्गी लागलं. काय बघायचं का सुनमुख? हो, बसू दे. हा, स्वराज बस. हो हो. ही माझी सून होणार होती आणि हा माझा मान होता. हा मान सुलोचनाला मिळू देणार नाही. पांडू, अरे आणला का आरसा? किती वेळ? ठीक आहे. दादा, करायची सुरुवात? ये. एक मिनिट. काय झालं? नाही म्हणजे इतकी चांगली प्रथा करतोय आपण, ती चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून बोलते. हा, का काय राहिलंय का? नाही राहिलं असं काही नाही, पण सुनमुख मुलाची आई बघते ना. सुलोचना ताई आत्या आहेत ना स्वराजच्या. नाही म्हणजे काही चुकीचं व्हायला नको म्हणून बोलले हा मी. नाही सुभद्राताई, परंपरा म्हणून तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. या मुलांची आई गीतांजली गेल्यानंतर सुलोचनांनीच त्यांचा सांभाळ केलाय, त्यांना वाढवलंय. कधी आईची उणीव भासू दिली नाही. म्हणजे गीतांजलीनी देवकीसारखं त्यांना जन्माला घातलं आणि सुलोचनाने त्यांना यशोदेसारखं वाढवलं, मोठं केलं. त्यामुळे तिचा मान कशाला, मी तर म्हणेन हक्क, हा तिचा हक्क आहे. आणि तो बदलता नाही येणार. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.